विभागाच्या GR कडे येऊया। हा तो वित्त विभागाचा GR आहे 15 फेब्रुवारीचा। आता त्याच्यात काय म्हटलंय बघूया। त्याच्यातल्या पहिल्या पॅराग्राफ मध्ये म्हटलंय, सर्व प्रशासकीय विभागांना व त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयांना सन 2023-24 या आर्थिक वर्षात दिनांक 15 फेब्रुवारी 2024 तसेच त्यानंतर कोणत्याही खरेदीच्या प्रस्तावना मंजुरी देण्यात येऊ नये। आता त्याचा पॉइंट नंबर 4 सरळ सरळ म्हणतो की दिनांक 15 फेब्रुवारी 2024 नंतर कोणत्याही खरेदीच्या प्रस्तावनांना प्रशासकीय मान्यता देण्यात येणार नाही, अथवा प्रशासकीय मान्यता प्राप्त असेल तरीही निविदा प्रसिद्ध करता येणार नाही। वित्त विभाग म्हणतोय, अजित पवारच त्याचे मिनिस्टर आहेत, फायनान्स मिनिस्टर, ते लिहित आहेत। परत एकदा वाचते, निविदा प्रसिद्ध करता येणार नाहीत, मात्र 15 फेब्रुवारी 2024 पूर्वी निविदा प्रसिद्ध झाल्यास त्या प्रकरणाची खरेदी पुढील सर्व प्रक्रिया पूर्ण करता येतील। आता 15 फेब्रुवारी पर्यंत कुठलीही निविदा पूर्ण झालेली नव्हती, त्याचा GR सुद्धा काढलेला नव्हता। त्यामुळे वित्त विभागाचा GR असताना सुद्धा हे करण्यात आलं। पण काय आहे की कृषी मंत्र्यांना वेळच नव्हता, ते इतके व्यस्त होते कराड बरोबर की त्यांना वेळच मिळायचा नाही इथे येऊन मंत्रीपद सांभाळायला। आणि इथले जे प्रोसिजर्स आहेत, आणि तुम्हाला परत परत सांगण्यात आलं होतं, अधिकाऱ्यांकडनं सांगण्यात आलं होतं, तरीही तुम्ही जे कार्यक्रम केलेत आणि आम्ही जे म्हटलं ते कसं खरंय त्याच्याकडे आपण येऊया। आता हे त्याच्या पुढचं जे मी म्हटलं होतं पत्र आहे, त्याच्यात सुद्धा काय लिहिलंय, म्हणजे हे डेप्युटी सेक्रेटरी कृषी काय म्हणतात बघा, एका वेळची विशेष बाब म्हणून विवक्षित कारणांमुळे देण्यात आलेल्या असल्याने या शासन निर्णयाच्या स्वरूप देण्याची आवश्यकता नाही। म्हणजे याला पुन्हा जेव्हा आयुक्त म्हणाले होते, कृषी आयुक्त म्हणाले होते की याचा एक वेगळा GR काढा हवा असेल तर यांनी लिहून दिलंय की त्याचा तसा GR काढण्याची गरज नाही। का? कारण ही एक स्पेशल बाब आहे आणि या स्पेशल बाबीला कोणी मान्यता दिली तर यांच्यानंतर वित्त मंत्र्यांनी दिली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिली, ज्यांच्याकडे कुठलेही अधिकार नाहीयेत। आणि तो GR देखील मी वाचून दाखवलाय की त्यांच्याकडे ते अधिकारच नाहीयेत त्याच्यावर सही करण्याचे आणि DBTच्या बाहेर त्याला काढण्याचे।